नमस्कार मंडळींनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत केलंय। सर्वांका संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नाश्ता करूसाठी घराकडे इल्लय आणि माळ्यावर जाऊन बघतोय तर ह्या रे काय आऊस आणि बापूस दोघं जण नाश्ता करीत बसलेले होते आणि माझ्यासाठी गोड प्रसाद बनवलेला होतो। मी एकदम झालोय खुश। नाश्ता करून झाल्यावर पटकन गेले आणि गणपती बाप्पाचं आधी दर्शन करून घेतलंय। तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन करून घ्यावा। आमचा खळा किती सुंदर सजवलेला आता बघा, कारण की आज असा शिवजयंती। आज तुमका महाराजांचा पूजन सुद्धा बघू गावतला। पटकन कामार गेले आणि तीनसांचो वाईस बाहेर गेले। तकडेसून घराकडे येताना बघा कसली दणकावून रिक्षा चालवतोय मी। तकडेसून घराकडे येले आणि देवांका आधी नमस्कार करून घेतलाय। मस्तपैकी गणपती बाप्पाची गाणी लावलेलं आहे। खळ्यात गेले आणि महाराजांका सुद्धा नमस्कार करून घेतलाय। बघा कसलो खळो आपलो अगदी भगवामय झालेलो। किती सुंदर वाटतं ना। तेवढ्यात अभि इलो आणि अभिन माका मोदक देऊन गेलो। एक नाही दोन नाही तीन मोदक त्याच्याकडसून मी खाऊन घेतले आणि व्हिडिओ मध्ये तुमका एकच दाखवलंय। तेवढ्यात तकडेसून जंबूरा राहिला आणि माका म्हणता घुंगू तुका कुल्फी होई काय? मी म्हटलं नाही नाही तू खा, आजकाल जंबूरा माका सगळा खाऊक देता। गणपती बाप्पाची आरती करून घेतलो आणि मस्तपैकी प्रसादाचा लाभ घेतला। तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा गणपती बाप्पाचा दर्शन करून घ्यावा। घराकडे इल्याबरोबर कल्पिता मामीन सुद्धा मस्तपैकी मोदक बनवलेले होते, केसरवाले मोदक। येवा तुम्ही सुद्धा खाव। रात्री जेवण बिवण झाल्यानंतर म्हटलं आजच्या दिवसापुरती पुरे झाला। आम्ही भेटा पुढच्या व्लॉग मध्ये, तवसर देवा काळजी।